तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली त्याची पत्नी रमाबाई आंबेडकर सुद्धा होत्या. जेवढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष मोठा होता तेवढाच मोठा होता रमाईचा त्याग. आजकाल असे लोक म्हणतात की काय केलं आंबेडकरांनी, त्यांनी फक्त एकाच समाजासाठी लढले, आंबेडकर फक्त एकाच समाजासाठी लढले. पण असं नव्हतं. ते लढले ते मानव जातीसाठी, ते लढले ते हक्कासाठी, ते लढले ते समानतेसाठी, ते लढले ते शिक्षणासाठी. महिलांना जे अधिकार मिळाले, महिलांना जे अधिकार मिळाले, त्यांना शिक्षणाचे अधिकार मिळाले, त्यांना चूल आणि मूल पासून लांब येऊन शिक्षण करून माणसाच्या बरोबरीने चालण्याचा जो अधिकार मिळाला तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आजकाल ज्या महिला म्हणतात की फक्त चूल आणि मूल ही माझी ओळख नाही, जर एखादा पुरुष सीए होऊ शकतो तर मी का नाही, हा विचार सुद्धा सगळ्यात आधी जर कोणाच्या मनात आला असेल तर ते म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांची जयंती आपण फक्त साजरी करून ठेवू शकत नाही, तर आपण त्यांचा विचार, त्यांच्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात रुजवल्या पाहिजे आणि त्यांना शिक्षणाच्या द्वारे त्यांची जयंती आपण साजरी केली पाहिजे.